हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज हा माझा पहिला व्लॉग आहे. माझ्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी माझ्या मुलीला संगीतच्या क्लासला सोडायला जाते आहे. आज तिचा तो पहिला दिवस आहे. तर तुम्ही पण माझ्यासोबत चला. आता हा आपण दादरच्या ब्रिजवरतून जातोय. इथे तुम्हाला साईडला दादर स्टेशन दिसतंय. माझी मुलगी लावण्या आणि माझे मिस्टर प्रशांत आणि मी असं आम्ही तिघंजणं क्लासला चाललो आहे. तुम्ही लावण्याला बघताय. इथे माझे मिस्टर प्रशांत गाडी चालवत आहेत. इथे बघू शकता तुम्ही, लावण्या खूपच एक्साइटेड आहे. ती खूप खुश होती. हे माझे मिस्टर प्रशांत आणि माझी मुलगी लावण्या. आत्ता आम्ही इथे क्लासला पोचलो आहोत. माझे मिस्टर प्रशांत, लावण्या आणि इथे मी दिसते तुम्हाला. माझं नाव छाया आहे. आता क्लास सुटला आहे तिचा आणि मग आम्ही इथून शिवाजी पार्कला जायचं ठरवलं. झालं मग आजचं. काय झालं आज संगीताचा? फर्स्ट डे होता ना आज. ठीक आहे. इथे शो चालू होता की महाराष्ट्र कसा निर्माण झाला याबद्दल माहिती सांगितली जात होती आणि आम्ही फोटोसुद्धा काढत होतो इथे शिवाजी पार्कमध्ये. लावण्यासोबत तिच्या पप्पांनी पण फोटो काढले. आम्ही खूप दिवसांनी इथे आलो होतो, त्यामुळे खूप छान वाटत होतं. आणि हा शो ऐकायला भेटलं तर खूप सारी माहिती इथे आम्हाला महाराष्ट्राच्या निर्माण कसं झालं त्याबद्दल माहिती मिळत होती. खूप छान वाटत होतं. इथे मुलं खूप खेळत होती. सगळेजण शो ऐकत होते. खूप निवांतपणे बसलेली होती लोक इथे. मंगल कलश अवतीर्ण झाला. 107 हुतात्म्यांचं बलिदान व्यर्थ गेलं नाही. सरकारच्या अरिरावीला न जुमानता दिलेल्या निकराच्या लढ्यानंतर 1 मे 1960 या कामगार दिनीच मराठी भाषिकांचं राज्य महाराष्ट्र अस्तित्वात आलं. मुंबईच्या कष्टकऱ्यांच्या घामाचा
बलिदानाचा अखेर सन्मान झाला. 1960 साली पार्कमधून आम्हाला हे चौपाटी दिसते. हा बांद्रा वरळी सीलिंग दिसतोय तुम्हाला. इथे घोड्यांवरतून लोकांना फिरवत होते, घोडागाडी चालवत होते. खूप छान वाटत होतं. लावण्या पार्कमध्ये झोका खेळत होती आणि बसली होती तिच्याजवळ. खूपच एन्जॉय करत होती. मज्जा येत होती तिला खूप, कारण की ती खूप दिवसांनंतर बाहेर खेळायला आली होती. खूपच सुंदर दिसत होतं. लाईट खूप नेकलेस सारखंच तयार झालेलं होतं. लाईट छान दिसत होतं रात्रीच्या अंधारात. पार्कमध्ये खूप सारे बेंच वगैरे होते, त्यामुळे लोकांना बसायला खूप जागा होती. लाईटिंग वगैरे पण छान केलेली होती. लावण्या इथे तिथे मुलांसोबत वाळूचा खेळ खेळत होती. तिने 2-3 मुलांसोबत चांगली मैत्री करून घेतली होती. तिच्यापेक्षा लहान होते ते, त्यामुळे छान खेळत होते तिथे एकमेकांसोबत. त्यांना पण कोणी नव्हतं, त्यांना एक दिदी भेटून गेली खेळायला. इथे दिसतंय घोड्यावरतून लोक जाऊन राहिली आहेत. लावण्य आणि मी पण चौपाटीवरती चालून राहिलोय. खूप छान वाटत होतं चालायला. मऊ मऊ वाळूमध्ये खूप छान थंड हवा लागत होती. वैभवशाली दादर असं लिहिलेलं आहे तिकडे. मग मी 3 जण एक तिथून खूप छान वॉक केलं. हे दिसतंय तुम्हाला दादर चौपाटी. मी लावण्याला म्हणत होती की घोडागाडीवरती बसते का, तर ती नको म्हणत होती. हे बघा साईडने असं घोडागाडी जाताना दिसते आहे.
प्लाझा थिएटर दिसतंय. प्लाझा थिएटरवरतून दादर स्टेशनच्या ब्रिजवरतून आता आपण घरी चाललो आहे. खूप उशीर झाला होता, बरीच रात्र झाली होती. अशा प्रकारे लावण्य आली आहे घरी. कसं वाटतंय मग आज? मज्जा आली? आमच्या कॉलनीत बघा किती शांतता आहे. असं वाटत सुद्धा नाही की मुंबईत आहे. खूप दमलो. मग लावण्या, आज कसा आहे तुझा पहिला दिवस सिंगिंग क्लासचा? चांगलं होता. आवडलं तुला? मजा आली? हो. काय शिकवलं टीचरने तुला? सा रे ग म प द नि सा. अरे वा. अजून तुला काही गाणं पण म्हणायला सांगितलं का, की तुला काही येतं का म्हणता? हा, त्यांनी बोललं की सा रे ग म येतं का तुला? तर हो म्हणाली. मीने बोलून दाखवलं होतं. फक्त हाय करायला सांगितलं आवाज. हा फाय होता माझा. आजचा तुम्हाला हा व्लॉग कसा आवडला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. बाय बाय.